नमस्कार, भुसाळ्या स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आम्ही कुठे चाललो हे नक्की कळेल. तर फ्रेंड्स, आदल्या दिवशी पालखी सोहळा मिरवणूक असतं, तर मी पालखी सोहळ्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. तर आता हे दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे. तर काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे, पण आम्हालाच उशीर झालेला आहे, कारण आम्हाला लेट झाला आहे. कारण घरचं सगळं करून येण्यासाठी आवरून वेळ लागतोच. आणि बघा किती गर्दी झालेली आहे. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर खूप लवकर येतात सगळी मंडळी, कारण काल्याचा महाप्रसाद जे असतं ते प्रत्येकाच्या नशिबात असायला हवं तरच मिळतं म्हणा. तर बरोबर आहे, कारण बाळकृष्णांचं इथे काल्याचं कीर्तन असतं आणि हे सगळ्यांच्याच नशिबी नसतं. तर ज्यांच्या नशिबी असतं ते खूप भाग्यवान असतात असं म्हणतात. आणि बघा इथे फायनली आता आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं विठुरायांचं. आणि बघा इथे गर्दी खूप झालेली आहे, तरी पण आम्हाला थोडासा इथे जागा मिळालेला आहे बसण्यासाठी. त्यानंतर आम्ही ते बसून वगैरे घेतलं आणि ते चोपदार वगैरे सर्व ठिकाणी आपापलं थांबून होते, कारण खूप लोक कसं कीर्तन ऐकते वेळेस थोडेसे गप्पा गोष्टी करतात, लहान मुलं रडतात, तर सगळीकडे लक्ष देत इथे थांबलेले असतात. आणि खूप छान कीर्तन सांगत होते महाराज, ऐकावं असं वाटत होतं. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला हे कीर्तन ऐकण्याचा लाभ मिळेल. आणि ज्या काही गोष्टी आपल्याला बाहेरून ऐकायला मिळत नाही किंवा आपल्याला त्या गोष्टी माहीतच नाहीत, अशा गोष्टी आपल्याला ह्या कीर्तनामधून खूप साऱ्या अशा ऐकायला मिळतात आणि त्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते. यमुनेच्या पवित्र वाळवंटात भगवान श्रीकृष्णाने आपल्या गोपालांसमवेत केलेला कला आमच्या संत हृदय सम्राट ज्ञानोबरायांच्या कृपेने चंद्रभागेच्या वाळवंटात आला. एकलकाने नारी चंद्रभागे वाळवंटी संत संगे. अरे हा काला कोणालाही भेटते म्हणून आम्ही स्वामी महात्मा सांगतो. इंद्राला हा कसा भेटला असेल, ब्रह्मदेवाला भेटला असेल, तो कसं करायला सोडून वैकुंठ हा सर्वश्रेष्ठ लोक आहे, परंतु वैकुंठातल्या लोकांना या काला कसा भेटत नाही. हा फक्त भेटतो संतांच्याच संगतीवर आहे. आणि हीच आमची सगळी संत मंडळी की ज्यांनी आपला परमार्थ करावं, या लोकांची उपकार या संत मंडळीचा हा प्रसाद आहे. पुन्हा बोलायचं झालं तर आपण वारकरी लोक इतके भाग्यवान आहोत, इतके भाग्यवान आहोत, आपल्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. स्वाभिमान छातीला हात लावून आम्ही स्वामी करतो की विद्राग बांधले.
तर आता इथे बघा कीर्तन संपत आलेलं आहे आणि बघा इथे मल्हार काही शांत बसत नव्हता, त्याला खूप मस्ती सुचत असते बसले की. तो काय मला कीर्तन ऐकायलाच देत नव्हता आणि टाळ्या वगैरे वाजत होता आणि खूप नाचत होता. आणि त्यानंतर बघा इथे कीर्तन आता संपत आलेलं आहे, म्हणजे संपलेलंच आहे. तर आता आरतीला सुरुवात होत आहे आणि खूप छान असं कीर्तन झालेलं आहे. संपूर्ण कीर्तन ऐका तुम्ही, खूप छान वाटेल आणि तुम्हालाही खूपच आवडेल हे मला गॅरंटी आहे. आणि बघा इथे सर्वजण इथे मंडळी आता आरती करत आहेत आणि खूप छान आज काल्याचं कीर्तन झालेलं आहे. आणि श्रीकृष्णांच्या इथे बालपणाच्या सगळ्या लीला आपल्याला इथे ऐकायला मिळतात काल्याच्या कीर्तनामध्ये. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे खूपच छान वाटतं, कारण द्वापार युगातल्या सगळ्या घटना आपल्याला कळतात. आणि त्यानंतर बघा कीर्तन झाल्यानंतर आता आम्ही इथे बघा महाप्रसाद घेत आहोत. तर बघा खूप छान असं डाळ, भात, भाजी, शिरा आणि चपात्या. तर चपात्या भाकरी महिला मंडळ ज्याला वेळ असेल त्याने घरी बनवून घेऊन येतात आणि सर्वांना असं वाटलं जातं. जसं की बाळकृष्णांनी गोपांसोबत वनामध्ये कसं गायी चारल्यानंतर सगळ्यांच्या भाकरी एकत्र करून तेच काला सर्वांना वाटला होता, त्याचप्रकारे इथे सुद्धा भाकरी घेऊन येऊन सर्वांमध्ये असं काल्याचा महाप्रसाद वाटला जातो आणि सर्वजण काल्याचा प्रसादाचा लाभ घेतला जातो. तर त्याच पद्धतीने आज खूप छान काल्याचं कीर्तनसुद्धा झालं आणि महाप्रसादसुद्धा घेतला आहे. तर फ्रेंड्स आता दर्शन वगैरे घेतलो आणि इथं बघा सुषमाताईंसोबत थोडंसं इथे फोटोशूट वगैरे केला. तर चला आजचा व्हिडिओ माझा एवढाच होता. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.